नमस्कार. मराठी कवितेच्या दुनियेत आपलं स्वागत आहे. बघा, कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नसते, तर त्यात अख्खी विश्व सामावलेली असतात. आज आपण अशाच 3 वेगवेगळ्या काव्य रूपांना भेटणार आहोत आणि बघणार आहोत की ती आपल्याला कशी 3 वेगळ्याच जगात घेऊन जातात. कधी विचार केलाय का, कवितेच्या काही ओळींमध्ये एवढी ताकद कुठून येते की त्या देवाला जागवू शकतात, किंवा जगण्याचं तत्वज्ञान सांगू शकतात, किंवा एखादा क्षण आपल्या डोळ्यासमोर जिवंत उभा करू शकतात? हा प्रश्नच खूप भारी आहे, नाही का? चला, आज आपण 3 वेगवेगळ्या काव्य प्रकारांमधून ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तर या 3 ओळखी म्हणजे असं समजा की कवितेची 3 वेगवेगळी रूपं आहेत. पहिलं म्हणजे पहाटेचं गीत, दुसरं आहे विचारांचं वृत्त, आणि तिसरं एका क्षणाला पकडणारा अनुभव. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या रूपापासून, भूपाळी. नावावरूनच आपल्याला थोडा अंदाज येतो, नाही का? भूप म्हणजे सकाळ किंवा पहाट, आणि भूपाळी म्हणजे पहाटेची एक गोड प्रेमळ हाक. म्हणजे बघा, भूपाळी हे फक्त एक गाणं नाहीये, ती एक भक्तीची, प्रेमाची भावना आहे. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. पहाटेची ती शांत पवित्र वेळ, आणि कोणीतरी स्वरांच्या माध्यमातून देवाला हळुवारपणे जागवतंय. खरंच किती सुंदर कल्पना आहे ही. आणि हा जो काव्य प्रकार आहे ना, तो अजरामर केलाय संत कवी कृष्णकेशव यांनी. पण यात एक गंमत आहे. त्यांच्याबद्दल आपल्याला फार काही माहिती मिळत नाही. त्यांचा जन्म कधी झाला, मृत्यू कधी झाला, हे अज्ञात आहे. आणि कदाचित त्यामुळेच त्यांच्या कवितांना एक वेगळं गूढ असं वलय मिळालं आहे. उड गोपाळजी, चल धेणूकडे. फक्त ही एक ओळ ऐका. यात किती माया आहे आणि थोडासा अधिकारही आहे. ही फक्त एक विनंती नाहीये, तर यात श्रीकृष्णांबद्दलचं प्रेम, काळजी अगदी ओसंडून वाहताना दिसते. आणि इथं धेनूकडे हा शब्दसुद्धा किती महत्वाचा आहे. धेनू वत्से म्हणजे फक्त गायी नाहीत, तर गायी आणि त्यांच्या लहान लहान वासरं, या सगळ्यांचा यात समावेश आहे. म्हणजे बघा, एका शब्दात कवीने अख्खं गोकुळच आपल्या डोळ्यासमोर उभं केलंय. तर थोडक्यात काय, तर अख्खी सृष्टी जागी झाली आहे आणि आता ती आपल्या लाडक्या कामाची वाट पाहतेय. ही भूपाळी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून निसर्ग आणि भक्ती यांचा एक कमालीचा सुंदर मिलाप आहे. बरं, तर भूपाळीच्या या भक्तिमय वातावरणातून आता आपण थोडं पुढे जाऊया, एका वेगळ्याच प्रांतात, विचारांच्या आणि तत्वज्ञानाच्या. आपला दुसरा काव्यप्रकार आहे आर्या. आता भूपाळी आणि आर्या यातला फरक लक्षात घ्या. भूपाळी जिथे भावनेवर जोर देते, तिथे आर्या अधिक शिस्तबद्ध आणि वैचारिक आहे. हे एक छंदवृत्त आहे. म्हणजे काय, तर शब्दांची एक अशी लयबद्ध, मीटरमध्ये बांधलेली रचना, जिचा उपयोग गहन विचार मांडण्यासाठी केला जातो. आणि मराठीमध्ये हे वृत्त कुणी लोकप्रिय केलं असेल, तर ते म्हणजे महान कवी मोरोपंत यांनी. त्यांनी तर आर्या वृत्ताचा वापर करून मोठे मोठे ग्रंथच्या ग्रंथ रचले आहेत. यातला विचार खूप खोल आहे. ही देवाकडे केलेली एखादी भौतिक मागणी नाहीये, ही एक आंतरिक प्रार्थना आहे, स्वतःच्या मनाला आणि बुद्धीला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी केलेली. इथे एक शब्द येतो, कुजन. कुजन म्हणजे वाईट किंवा दुष्ट विचारांचे लोक. आणि कवीची प्रार्थना हीच आहे की अशा लोकांच्या संगतीपासून, त्यांच्या प्रभावापासून माझं रक्षण कर. थोडक्यात आर्याचा मुख्य हेतूच आहे एक शिकवण देणं. ती आपल्याला सांगते की जर आपलं मन शुद्ध असेल आणि देवावर आपली श्रद्धा असेल, तर मग आयुष्य आपोआपच योग्य मार्गावर येतं. हो, तर आपण भक्ती पाहिली, विचार पाहिले. आता ह्या प्रवासानंतर आपण एका अशा काव्यप्रकाराकडे वळणार आहोत, जो खूप मोठा विचार करत नाही. तो फक्त एका क्षणाला पकडतो. आणि तो प्रकार म्हणजे हायकू. हायकूची सगळी गंमतच त्याच्या लहानशा आकारात आहे. हा मूळचा जपानचा काव्यप्रकार. फक्त 3 ओळी. हो, फक्त 3. पण त्या 3 ओळींमध्ये एक संपूर्ण अनुभव, एक अख्खं चित्र दडलेलं असतं. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त सांगायचं, हेच तर हायकूचं खरं वैशिष्ट्य आहे. आता प्रश्न येतो की मराठीत हा प्रकार कोणी आणला? तर हे श्रेय जातं प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री शिरीष पै यांना. त्यांनीच हा अनोखा प्रकार मराठीत आणला आणि तो लोकप्रिय केला. त्यांनी याचा खूप अभ्यास केला आणि मग मराठीत खूप सुंदर हायकू लिहिले. एक कल्पना करूया. समजा एक रस्ता आहे, जो रोजचाच आहे, अगदी ओळखीचा. पण आज त्या रस्त्यावरच्या झाडाला नवी कोवळी पालवी फुटलीये. आणि अचानक तोच रोजचा रस्ता आज एकदम नवीन वाटू लागतो. बघा, एका एवढ्याशा नैसर्गिक बदलामुळे आपला पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो, हेच हायकू आपल्याला दाखवून देत. आणि मला वाटतं हेच हायकूचं खरं सौंदर्य आहे. तो आपल्याला आपल्या आजूबाजूच्या अगदी साध्या साध्या गोष्टींमधलं सौंदर्य बघायला शिकवतो.
एका पावसाच्या थेंबात, पानावरच्या दवबिंदूत किंवा कोकिळेच्या आवाजातही एक गहन अर्थ दडलेला असू शकतो याची जाणीव तो करून देतो. तर ही होती कवितेची 3 वेगवेगळी रूपं. एक देवाला जागवते, एक आपल्याला विचार करायला लावते आणि एक प्रत्येक क्षण जगायला शिकवते. चला तर मग आता या तिन्हींना एकाच वेळी एका दृष्टिक्षेपात पाहूया. तर बघा, सगळं किती स्पष्ट आहे. एकीकडे आहे भूपाळी, जिचा उद्देश आहे देवाला जागवणं. हे एक हळूवार पहाटेचं गीत आहे आणि याचे अध्वर्यू आहेत संत कवी कृष्णकेशव. दुसरीकडे आहे आर्या, जी आपल्याला नैतिक शिकवण देते. हे एक शिस्तबद्ध तात्विक वृत्त आहे आणि हे लोकप्रिय केलं कवी मोरोपंतांनी. आणि तिसरीकडे आहे हायकू, जो फक्त एक क्षण टिपतो, अगदी 3 ओळींची छोटीशी पण परिणामकारक कविता. आणि मराठी त्याला ओळख दिली शिरीष पै यांनी. 3 कवी, 3 मार्ग, पण कवितेचा तो अनुभव मात्र तोच, अद्भुत. तर आज आपण कवितेच्या 3 प्रकारांमधून 3 वेगवेगळ्या विश्वांची सफर केली. आता जाता जाता एक विचार करूया की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला असा कोणता छोटा पण अविस्मरणीय क्षण असेल जो केवळ 3 ओळींच्या हायकूत मांडता येईल. यावर नक्कीच विचार करायला हवा.